वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येप्रकरणी महिला आयोगावर टीका केली जात आहे। यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता या संदर्भात अजितदादांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडलेली आहे। कुणी कितीही आरोप केले तरी काही होणार नाही, मात्र या प्रकरणात कारवाई होणारच आहे। कुणावर अन्याय होणार नाही आणि कायदेशीर कार्यवाही होणार आहे, ती नक्की होणार, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली। वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येप्रकरणी जे आरोपी आहेत ते अजितदादांचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे। यावरून गुलाब पाटील यांनी अजित पवारांना सल्ला दिला होता की कार्यकर्त्यांचे बॅकग्राऊंड तपासूनच पक्ष द्यायला पाहिजे। यावर राष्ट्रवादीने ते प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता कोणाचा बॅकग्राऊंड कसा आहे हे तपासूनच पक्ष प्रवेश द्यायला पाहिजे, या आमच्या पक्षाची भूमिका आहे। मात्र आमच्या लक्षात आलं तर आम्ही अशा लोकांना आमच्या पक्षात ठेवणार नाही, अशी भूमिका यावेळी राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल यांनी मांडली। ते गोंदिया येथे माध्यमांशी बोलत होते। आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। या निवडणुकीत महायुती पण एकत्र लढणार आहे, असा प्रश्न राष्ट्रवादीने ते प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता त्यांनी जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आम्ही युती करू, मात्र छोट्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी युती करणे शक्य होत नाही, तरी आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी महायुतीमध्ये लढण्याचा प्रयत्न करीत आहोत। तर निवडणुकीनंतर सुद्धा महायुती राहणार, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने आदिवासी विभागात 335 कोटी रुपयांचा निधी वाढवण्याचा आरोप करण्यात आला होता। त्यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता लोकांना खोटे आरोप करण्याची सवय झाली आहे। लाडकी बहीण योजना ही पुढच्या 5 वर्षाची सरकार चालवणार आहे आणि भविष्यात आम्ही 1500 वरून ही निधी देखील वाढवणार आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली। गुलाबराव पाटलांनी अजितदादांना किंबहुना राष्ट्रवादीला एक असा सल्ला दिला आहे की जे जसं हगवणीच्या प्रकरणात झालं असे जळगावमध्ये अनेक कार्यकर्ते तशाच प्रकारचे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तसेच प्रकरण त्यांचे बाहेर निघणार आहेत। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना तपासून पक्षप्रवेश करा असं त्यांनी सल्ला दिला आहे। नाही, ते ठीक आहे ना, प्रत्येक पक्षांनी चांगलं लोकांनाच घेतलं पाहिजे। कोणाच्या काही बॅकग्राऊंड चुकीचा असेल, काही गुन्हे असेल की काही त्यांच्या चरित्राबद्दल काही आमच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच ते पाहूनच आम्ही प्रवेश दिला पाहिजे। ही आमची पक्षाची भूमिका आहे आणि राहिली पाहिजे। आता कुठेतरी काही चुकलं असेल तर नक्कीच काय आमच्या लक्षात आलं तर आम्ही अशा लोकांना आमच्या पक्षात ठेवणार नाही। हगवणे प्रकरणाच्याबद्दल अजितदादांनी अतिशय स्पष्ट भूमिका ते आमच्या पक्षाची आणि त्यांची हे त्यांनी ऑलरेडी सांगितलेली आहे, म्हणून त्याच्यामध्ये अधिक काय बोलणं योग्य नाही। कोणावरही आरोप किती करा, शेवटी जे अजितदादांनी जे भूमिका घेतलेली आहे अतिशय योग्य आहे। कोणावर अन्याय होणार नाही आणि जे कायद्याच्या प्रमाणे न्यायप्रमाणे जे काय कारवाई करायची असेल ते नक्की होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा जो 335 कोटी रुपयाचा निधी वळवल्याचा आरोप होतो आहे, काय सांगायचं? लोकांना खोटे आरोप करण्याची आता सवय झालेली आहे। लाडकी बहीण योजना पूर्ण 5 वर्ष आमच्या महायुती सरकार चालवणार आहे आणि वेळप्रसंगी येणाऱ्या काळामध्ये त्याची मात्रा म्हणजे आता आपण 1500 देतोय ते वाढवण्याचा पण प्रस्ताव नक्कीच आमच्या सरकार मान्यता देणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत चंद्रकांत बावनकुळे यांनी म्हटलं आहे की आम्ही युतीमध्येच लढणार आहोत। जिथे जिथे शक्य असेल नक्कीच युतीमध्ये लढणं हे आम्ही तिन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे। प्रश्न फक्त असा येतो की काही ठिकाणी स्थानिक स्तरावर कधी युती करणं म्हणजे छोट्या इलेक्शनमध्ये शक्य होत नसते, पण आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त महायुतीमध्येच सगळे इलेक्शन लढवायचे आणि जिथे शक्य नसेल ते नंतरही निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता सगळ्याकडे बसवण्यासाठी आम्ही लोक एक मताने काम करणार आहोत। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।